थेट जाऊयात. छगन भुजबळ बोलतायत. तिला जातो आहे कॅबिनेटला जाण्याच्या संदर्भात अजून ते बघू तिथे गेल्यानंतर. परंतु मला मुख्यमंत्र्यांना भेटावं पण लागेल, कारण एक महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं एक निवेदन त्यांना द्यायचं आहे. त्यासाठी भेटेन सुद्धा मी त्यांना. उद्या उपसमितीची बैठक आहे, तिच्यात कुठले मुद्दे साधारणपणे चर्चेला येतील, काय त्या अनुषंगाने काय तयारी आहे? चर्चा खूपच आहे, म्हणजे हे सगळ्याच गोष्टी येणार. आणि उद्या ती महत्त्वाची मीटिंग आहे, ते सगळे मंत्री आहेत त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये ह्या समाजाला काय देतोय आपण, ह्या समाजाला काय देतो, ह्या आणि ओबीसी समाजाला काय मिळतं याच्यामध्ये, याचा तक्ता जो आराखडा मांडावा लागेल. कुठे कुठे आमच्यावर अन्याय होतो, कसा अन्याय होतो, आणि त्याच्यामध्ये हा पण विषय येईल की बाबा याचं काय होणार आहे पुढे काय. अर्थात त्या सगळ्याच गोष्टीचं उत्तर काही उद्याच्या मीटिंगमध्ये मिळणार नाही, मला कल्पना आहे. परंतु ओबीसीची मीटिंग आहे तर मग बोलावं लागेल ना. काल सध्या सगळे वेगवेगळी मतभिन्नता ओबीसी नेत्यांमध्ये दिसत आहे. एकीकडे तुम्ही हा लढा लढताय, दुसरीकडे म्हणजे वडेट्टीवार बैठका घेत आहे. ओबीसीमध्येच आता वेगवेगळे हे बघा, मराठा समाजामध्ये सुद्धा ते आहेच ना. मराठा समाज तर एकच आहे, बरोबर की नाही. पण एकच मराठा समाज असून सुद्धा कोण म्हणतं हे झालं, कोण म्हणतं हे अजिबात झालं नाही, अजिबात म्हणजे फसवलं गेलेलं आहे असं म्हणणारे खूप आहेत ना, एक समाज असताना सुद्धा. मग इथं तर आमच्या 360-70 जाती आहेत आणि प्रत्येकाने कोण पक्षाचे पण लोक आहेत, कोण काय बोलणार त्याच्यामध्ये. अतुल सावे यांनी आज एक बैठक बोलवलेली आहे, त्या बैठकीला फक्त बबनराव तायवाडे यांनाच निमंत्रण दिल्याचं कळतं आहे. इतर ओबीसी नेत्यांना डावललंय का? आता मी त्याला काही उत्तर पण मला त्यांनी बोलवलं, पण मी काही जाऊ शकणार नाही आहे. कारण जर उद्या आहेच मंत्र्यांची बैठक तर मग आज जाण्यात मला काही त्याच्यात काही स्वारस्य वाटत एक नाही. शेवटचा प्रश्न की ह्या सगळ्या बातम्या येत असताना शरद पवारांचं नाव असेल किंवा अजित पवारांच्या नावे खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगही केलं जात आहे. आणि त्याचबरोबर काल वडेट्टीवार यांच्या बैठकीमध्ये काही नेत्यांचा, ओबीसी नेत्यांचा निषेध सुद्धा नोंदवलाय. नाही, माझं स्वतःचं मत आहे की याच्यामध्ये राजकारण अजिबात आणता कामा नये. राजकारण आणलं की मग तो सगळा फोकस डायव्हर्ट होईल, मग आपापसामध्ये भानगडी सुरू होतील. हे सामाजिक हा विषय आहे. दुसरं म्हणजे माझ्याकडे एक जी मिटिंग झाली सगळ्या ओबीसीचे काही लिडर्स जे होते, नेते, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की आपण कुणाच्या विरुद्ध नाही, आपण काँग्रेसच्या नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाही, शिवसेनेच्या नाही, BJPच्या नाही, कुणाच्याच विरुद्ध आपण नाही. आपला मुद्दा एकच आहे की हे परिपत्रक जे आहे हे आम्हाला घातक आहे. पुढे याच्याबद्दल जे आपल्याला हे नीट करून कसं घेता येईल याच्यावर आपला आणि याबद्दल लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे हे दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे हे प्रत्येकाने शांततेनं तहसीलला किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे आपला निषेध नोंदवावा. आता मी मागे पण सांगितलं की शरद पवार आणि अजित पवारांच्या विरुद्ध बोलण्याचं काही कारण नाही ना. वाळा त्यांचा काय संबंध आहे याच्यामध्ये. आणि मी सांगितलं ना, शरद पवार मुख्यमंत्री असतील नाही तर फडणवीस मुख्यमंत्री असतील, त्यांना कुठल्याही जातीला त्या आरक्षणाच्या विभागातून बाहेर काढणं किंवा आरक्षणाच्या वर्गामध्ये एखादी जात ॲड करणं हे तर आमच्या हातातच नाही आहे. 93 सालानंतर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की आयोग निर्माण करा, प्रत्येकाने आयोग, आणि त्या आयोग तिकडे जा आणि त्यांनी जर शिफारस केली की यांना घ्या तर मग मंत्रिमंडळ त्यांना घेणार. एखाद्या मंत्री किंवा एखादा मुख्यमंत्री घेऊ शकत नाही. त्यामुळे उगीच त्यांना अंगावर घ्यायचं म्हणजे काय कारण आहे ते काय मला काही पसंत नाही आहे. त्याच्यामुळे आपला फोकस जो आहे हा थोडासा बदलतो असं माझं मत आहे. थँक्यू सर. थँक्यू सर.